अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदत राहावी, लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अगदी छोटे मोठे उपाय करत असतो. जसं पहा की आपण तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण आपले घराचे दरवाजे उघडे ठेवत असतो. त्याचबरोबर अगदी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण बऱ्याचशा अगदी छोटे मोठे उपाय असतात. हे उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मी सतत नांदत असते. तर या काही गोष्टी आहेत बघा, या 5 वस्तू जर आपल्या घरामध्ये ठेवत आहेत तर लक्ष्मी प्राप्ती होते. धनाची कधीही आपल्याला कमी पडत नाही. लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सतत राहते. तर आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण बरेचसे पैसे कमवत असतो. बघा, प्रत्येक मनुष्य हा पैसा कमवत असतो, पण त्या पैसा टिकत नाही किंवा पैशाला पैसा लागत नाही. पैसा जवळ राहत नाही. असा आला की याला येणारी एक वाट असली तर जाणारा 4 वाट असतात. अशा बऱ्याच वेळा आपल्यासोबत घडत असतं. आणि कितीही नफा झाला तरीसुद्धा आपला पैसा टिकतच नाही. किंवा काही वेळेस असं होतं की आपण खूप कष्ट करतो, पण त्या बदल्यात आपल्याला तेवढा मोबदला, तेवढा नफा होत नाही. तर या गोष्टी कधी घडतात तर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतात त्यावेळेस घडते. त्याचबरोबर लक्ष्मी आपल्यावरती नाराज असेल, लक्ष्मी आपल्या घरात जर स्थिर नांदत नसेल तर या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर धनप्राप्ती होण्यासाठी म्हणजे बघा, कुठलंही धनाची प्राप्ती आपल्याला होत नाही. आपण कष्ट केलं तर त्या कष्टाला यश यावं, आपलं नशीब आपल्याला साथ द्यावं. जे काही आपण धन कमवतोय, जो काय आपण पैसा कमवतोय, तो पैसा आपला टिकून राहावा, अगदी पैशाला पैसा लागावा यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात. त्याचबरोबर आपल्या वास्तवामध्ये काही ना काही दोष असतात, निगेटिव्हिटी असते. त्यावेळेस आपल्यासोबत असं धनाच्या गोष्टी किंवा लक्ष्मी प्राप्त होत नाही, या गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी जर या 5 वस्तू तुम्ही घरात ठेवत असाल तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती बरसत राहते. त्यामुळे लक्ष्मी अखंड नांदावी, लक्ष्मी घरातून जाऊच नाही यासाठी, लक्ष्मी नेहमी आपल्या घरात नांदत राहावी यासाठी हे 5 गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत, आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. तर या कोणत्या गोष्टी आहेत सविस्तर जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सांगू इच्छिते की व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चला तर पहिली वस्तू कोणती आहे ते पाहूयात. या ज्या काही 5 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये 5 वस्तू सांगणार आहेत, या 5 वस्तू तुम्हाला अगदी अचानक धनलाभ होणार तर नाही, पण जी काही तुमच्या घरामध्ये पैसा येतो, लक्ष्मी येते, ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी किंवा लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या 5 वस्तू आहेत, 5 गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच त्या लक्ष्मीला आकर्षित करतात आणि धन तुमच्या घराकडे आकर्षित होतं. तर या गोष्टी नक्की तुम्ही आवर्जून या 5 गोष्टी घरामध्ये ठेवा. पहिली वस्तू म्हणजे गुलाबाचं फूल. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फूल देखील आवडतं. बघा, लक्ष्मी मातेला कमळाचं फूल तर प्रिय आहेच, त्याचबरोबर गुलाबाचं फूल देखील प्रिय आहे. धनासंबंधित काय जर तुम्हाला प्रश्न असतील किंवा अडचणी चालल्या असेल, बघा तुम्ही पैसा कमवताय, पैशाला पैसा लागत नाही किंवा म्हणावा असं तुम्हाला नफा होत नाही, तर घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमचं कुठं ऑफिस असेल बघा, तर ऑफिसच्या ठिकाणी किंवा दुकान असेल, दुकानाच्या ठिकाणी तुम्ही एक छोटंसं गुलाबाचं रोपटं लावायचं आणि हा रोपटं अगदी पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा तयार करतं. त्यामुळे जी काही निगेटिव्हिटी असेल ती दूर होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा धनाला आकर्षित करते. आणि लक्ष्मी मातेला सुद्धा हे गुलाबाचं फूल प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी माता नक्कीच ह्या फुलाला आकर्षित होत असते. त्यामुळे आपण जे काही कष्ट करतोय, जे काही धन कमवतोय ते टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे गुलाबाचं रोपटं तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये लावा. वास्तुशास्त्रानुसार पाहायला गेलं तर गुलाब घरात ठेवणे हे लक्ष्मी माता प्राप्त होते. लक्ष्मी माता प्राप्तीसाठी सुद्धा घरात गुलाबाचं फूल ठेवलं जातं. तर आता पाहूया आपण दुसरं म्हणजे भगवद्गीता. बघा, बरेच जर भगवद्गीताने वाचला असेल, पण हा जर भगवद्गीता जर तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते आणि तुमचं आत्मबळ वाढतं. आणि भगवद्गीता घरामध्ये असेल तर पॉझिटिव्ह ऊर्जा नक्कीच तयार होते. तर आवर्जून घरामध्ये भगवद्गीता तुम्ही ठेवा. त्याचबरोबर तिसरी कुठली वस्तू आहे ते आपण पाहूयात.
चांदीची नाणी किंवा चांदीचं बघा लक्ष्मी माता आणि गणेशाची जी चांदीची एकत्र फोटो असतो किंवा एकत्र मूर्ती असते ती घरामध्ये असणे अत्यंत शुभ मानलं जातं बघा. चांदीची नाणी चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं. त्याचबरोबर बघा चांदीची नाणी असतील तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये चांदीची नाणी ठेवल्यामुळे बरेच लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काय तुम्ही उपाय करताय त्याचंसुद्धा तुम्हाला फल मिळत असतं. त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही जर चांदीची नाणी ठेवत असाल तर नक्कीच धन आकर्षित होतं आणि लक्ष्मी माता आकर्षित होते. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जर चांदीची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची एकत्र मूर्ती असेल तर हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी सतत नांदत राहते. त्यामुळे आवर्जून देवघरामध्ये चांदीची मूर्ती गणेश आणि लक्ष्मीची तरी असावी किंवा जर चांदीचे तुमच्याकडे नाणे असतील तर ते तुम्ही आवर्जून तिजोरीमध्ये ठेवा. ही चांदीची नाणी धनाला आकर्षित करतात. त्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते. धन तुमच्याकडे खेचलं जातं. त्यामुळे आवर्जून चांदीची नाणी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा. चौथी वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते. अगदी आपण जेवणामध्ये सुद्धा हळद वापरतो. पण ह्या हळदीचा इतका चांगला फायदा असेल आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी धनाच्या संबंधित हळदीचा काय फायदा आहे तर बघा, हळद ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे हळदीचा उपाय बघा आपण बरेच जण गुरुवारच्या दिवशी आवर्जून उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो. त्याचबरोबर हळदीशी जेवढ्या काही संबंधित पिवळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या कुंडलीतील जे काही ग्रह आहेत ते ग्रह मजबूत केले जातात. त्यामुळे हळद खूप महत्त्वाची आहे आणि भगवान विष्णूंना हळद प्रिय आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही माता लक्ष्मीला जर चिमूटभर हळद वाहत असाल तुळशीला गुरुवारच्या दिवशी तुळशीला तर तुम्ही चिमूटभर हळद वाहत असाल तर नक्कीच घरात तुमच्या धन संपत्ती आहे ती लक्ष्मी स्थिर राहते. आणि ही चिमूटभर हळद तुम्ही एक पुडी बांधून चिमूटभर हळद तुम्ही तुमच्या सोनं नाणं जे काय पैसा तुम्ही कुठल्या तिजोरीत ठेवता किंवा कुठे ठेवण्याची तुमची जागा असेल त्या ठिकाणी जर तुम्ही चिमूटभर हळद ठेवत असेल तर हळद धनाला आकर्षित करते आणि तुमच्या कुंडलीतील काही वाईट दोष ग्रह असतील ते सुद्धा दूर करते. त्यामुळे तुमचा गुरुग्रह प्रबळ करण्याचं काम हळद करत असते. म्हणजे पिवळी हळद. त्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा तुमचं कुठं पैसे ठेवायच्या ठिकाणी सोने नाणी या ठिकाणी चिमूटभर हळद ठेवा. त्यामुळे नक्कीच तुमच्या धनामध्ये संपत्तीमध्ये वाढ होईल. तर आता शेवटचा आणि 5वी वस्तू कुठली आहे ती आपण पाहूया आणि सर्वात महत्त्वाची अशी 5वी वस्तू आहे. तर 5वी वस्तू आहे आपली कवड्या. कवड्या तर सर्वांना माहीत आहेत आणि या कवड्या जर तुम्ही घरामध्ये ठेवत आहे देवघरामध्ये ठेवत असाल तर नक्कीच धन आकर्षित होतं. कवडीला धन आकर्षित होतं आणि कवडीमध्ये धनाला खेचून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही कवड्या हळदीमध्ये बुडवून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या धनामध्ये वाढ होऊ शकते. फक्त कवड्या ह्या ओरिजिनल आणि खऱ्या असाव्यात. ह्या तुम्ही पाहिलं असेल अगदी देवींच्या जे आराध्य असतात त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा अगदी कवड्यांच्या माळा असतात बघा. त्याच्या पाठीमागे सुद्धा कारण तसंच आहे. त्यामुळे आवर्जून कवड्या जर तुम्हाला कुठे मिळत असतील ओरिजिनल कवड्या तर त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा स्वतःजवळ एक कवडी जरी किमान ठेवा. यामुळे नक्कीच तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे. तर या 5 गोष्टी जर तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल किंवा स्वतःजवळ जर ठेवत असाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहणार आहे आणि आपल्या धनामध्ये बरकत होणार आहे. तर आशा करते की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल. आणि तुम्हीसुद्धा हे करून पहा. तुमची या वस्तू जवळ ठेवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.